वाटेगाव तालुका वाळवा येथे भोगावती नदीच्या रुंदीकरण, खोलीकरण व विविध विकास कामाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या विकास कामाचे उद्घाटन माजी मंत्री व आमदार जयंतराव पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील दादा, हर्षवर्धन पाटील तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना आमदार जयंतराव पाटील म्हणाले, नाम फाउंडेशनचे कार्य अत्यंत वाखाणण्याजोगे आहे। जलसंधारणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्याचे काम नाम फाउंडेशन सातत्याने करत आहे। भोगावती नदीवरील हे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम भविष्यात शेती, पाणीपुरवठा व भूजल पातळी वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे। पुढे बोलताना त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातूनही अशा विकास कामांना अधिक गती देण्याची गरज असल्याचे नमूद केले। लोकसहभागातून आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले। या कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, नाम फाउंडेशनचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटनानंतर मान्यवरांनी कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले। आज वाळवा तालुक्यामध्ये जयंतराव पाटील साहेब हे विविध कामांचं भूमिपूजन व लोकार्पण करण्यामध्ये आहेत। साहेब, आज वाटेगावमध्ये नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या ओढ्याचं रुंदीकरण, खोलीकरण होत आहे। मोठ्या पद्धतीचं काम आहे, मोठ्या पद्धतीने निधी आहे। काय वाटतं याचं नाम फाउंडेशनबद्दल? नाम फाउंडेशनने महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अतिशय उत्तम काम केलेलं आहे। आमच्या वाटेगावच्या परिसरातील हा भोगावती ओढा नदीसारखाच असणारा, याची खोली रुंदीकरण करणं फार वर्षापासून आवश्यक होतं। जवळपास 4 कोटीचं काम या ठिकाणी होणार आहे। लोकवर्गणी आहे, शासकीय काही निधी आहे आणि नाम फाउंडेशनचा सपोर्ट आहे आणि त्यामुळं अनेक वर्षापासून या ओढ्याची रुंदीकरण आणि खोलीकरण होणं आवश्यक होतं, ते आज होतं। याचा विशेष आनंद आम्हा सगळ्यांना। साहेब, आत्ताचा काळ हा निवडणुकीचा काळ आहे। नगरपंचायतचे निकाल आपण पाहिलेले आहेत, नगर परिषदेचे पाहिलेले आहेत, आता महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे। त्याबरोबर आता कार्यकर्त्याची निवडणूक म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती, त्यामध्ये कशा पद्धतीने वातावरण आहे? वातावरण आम्हाला फार अनुकूल आहे आणि मला खात्री आहे की आमच्या सर्व जागा निवडून येतील। भाजपचे नगरसेवक 60 ते 70 बिनविरोध आले, हे कशाचं होतं काय? दंडुकेशाही, अर्थशाही, हुकुमशाही याचं दिसतं काय? साहेब, ईश्वरपूर शहराची एका शहराची निवडणूक होती तरी मुख्यमंत्री आले, हे जिल्ह्याची निवडणूक आहे। आता जयंतराव पाटील साहेबांना थांबवण्यासाठी कोण येतील, काय अपेक्षा आहे? त्यांचा प्रश्न आहे कोणी यायचं ते, पण आम्ही आमच्या स्थानिक लोकांच्या हितासाठी त्यांचे प्रश्न आणि मुद्दे घेऊन लढाई करतोय आणि लढणाऱ्यांच्या मागे सांगली उभी राहते, हा आमचा अनुभव आहे।